Hi friends, today we are discuss about heart disorders in the topic respiration and circulation. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा स्टडी केलेला आहे. आज आपल्याला हार्ट डिसऑर्डर्स पाहायचे आहेत, त्याची सिम्पटम्स कोणती आहेत, त्याचबरोबर कशा प्रकारची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. प्रथम आपण हायपरटेन्शन म्हणजे काय हे पाहूयात. ब्लड प्रेशर हायर दॅन दी नॉर्मल इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. नॉर्मलपेक्षा जर ब्लड प्रेशर हे सतत वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायपरटेन्शन असं म्हणणार आहे. मग नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं आपल्या बॉडीमध्ये, तर ब्लड प्रेशर जे आहे ते दोन प्रकारे काउंट केलं जातं. एक म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि दुसरं आहे ते म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर. मग सिस्टोलिक ब्लड प्रेशर किती असतं तर 120 mmHg असतं, की नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये आपण ते काउंट करतो एवढं. त्याचबरोबर डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे ते किती असतं तर 80 mmHg एवढं आपण काउंट करत असतो. मग ते लिहिताना आपण कसं लिहितो तर 120/80 mmHg अशा प्रकारे लिहित असतो. Hg म्हणजे मर्क्युरी. मग याच्यापेक्षा जर ब्लड प्रेशर हे सतत जास्त वाढत असेल, सतत वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायपर टेन्शन असं म्हणणार आहे. मग हायपर टेन्शन म्हणजे काय होतं तर ब्लड व्हेसल्समधून हे जे ब्लड आहे ते जास्त फ्लोने किंवा जास्त फोर्सने बाहेर पडत असतं. आणि आपल्या ब्लड व्हेसलची रचना जर आपण पाहिली तर आपल्याला अशा प्रकारच्या आर्टरीज दिसतात. आर्टरीजमधून ब्लड जे आहे ते ब्लड फ्लो बाहेर येत असतो. हार्टच्या संपूर्ण बॉडीला ब्लड प्रोव्हाइड करायचं असतं. आर्टरीज आर कन्व्हर्टेड इनटू आर्टेरिओल्स. अशा प्रकारे आपल्याला झाडांच्या फांद्यासारखी रचना दिसते. त्याचबरोबर आर्टेरिओलचं कन्व्हर्जन कॅपिलरीजमध्ये परत झालेलं असतं. अशा प्रकारे फाईन ब्लड कॅपिलरीज, हेअर लाईक ब्लड कॅपिलरीज असतात, कारण प्रत्येक ईच अँड एव्हरी सेलपर्यंत ब्लड हे पोचवायचं असतं. आणि अशा वेळेला जर हाय BP असेल तर तेवढ्याच फोर्सनं ब्लड जे आहे ते पुढे जाणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या नाजूक कॅपिलरीज असतात, ज्या छोट्या कॅपिलरीज असतात त्या ब्रेक होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. आणि मग तिथे असणारे जे ऑर्गन्स आहेत त्यांना ब्लड जे आहे ते व्यवस्थित मिळत नाही आणि त्यांचा मग ऑक्सिजन मिळत नाही. आणि अशा प्रकारचे आणखीन वेगवेगळे डिसीजेस ह्या हायपरटेन्शनमुळे त्या व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिस आर व्हेरी डेंजरस टू आवर हेल्थ. मग ही हायपरटेन्शन जर आपण पाहिलं तर हायपरटेन्शन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे ते 180 mm इथे दाखवलेलं आहे. 180पेक्षा जर जास्त असेल किंवा तेवढं जर असेल तर ते नक्कीच जास्त आहे, घातक आहे. त्याचबरोबर डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे ते 120 आपल्याला इथे दाखवलेलं आहे, की जे नॉर्मल पर्सनमध्ये किती असायला पाहिजे, 80 mmHg असलं पाहिजे. ह्या जर व्हॅल्यू अशा जर प्रकारचं ब्लड प्रेशर जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असेल तर त्याला आपण हायपर टेन्शन असं म्हणतो. दिज आर व्हेरी डेंजरस टू आवर हेल्थ. मग हे काय डॅमेज करू शकतात, अशा प्रकारचं जर ब्लड प्रेशर असेल तरी डॅमेज हार्ट, ब्रेन अँड किडनीज. आता हे ज्या ऑर्गन्स आहेत ते आपल्या बॉडीमधले विसरल ऑर्गन्स आहेत, अतिशय नाजूक ऑर्गन असतात आणि त्यांना ब्लड सप्लायची अत्यंत गरज असते, कारण त्यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाची ती कामं करत असतात. म्हणजे किडनी जर आपण बघितली तर ब्लड फिल्ट्रेशनचं काम करत असते. ब्रेन जो आहे तो आपल्या संपूर्ण बॉडीचं कंट्रोलिंग करत असतो आणि हार्ट जो आहे तो संपूर्ण बॉडीला ऑक्सिजन, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करत असतो. मग अशा प्रकारचे हे महत्त्वाचे आपल्या बॉडीमधले ऑर्गन्स आहेत. आणि हायपर टेन्शन जर असेल तर हे जे ऑर्गन्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात. त्यांना ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते, न्यूट्रिएंटची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे हायपर टेन्शन जे आहे दिज आर द व्हेरी डेंजरस टू आवर हेल्थ. मग याच्यामुळं आपल्याला अँजिना पेक्टोरिससुद्धा दिसू शकतं. अँजिना पेक्टोरिस म्हणजे काय तर चेस्ट पेन. परत आपण इन डिटेलमध्ये पुढे ते पाहणार आहोत. टुवर्ड दी ब्लड सप्लाय ऑफ कार्डिक मसल, म्हणजे चेस्ट पेन म्हणजे कार्डिक मसलला जर ब्लड सप्लाय व्यवस्थित झाला नाही तर चेस्ट पेन, छातीमध्ये दुखणं वगैरे. त्याचबरोबर आणखीन वेगळी सिम्पटम्स आपल्याला दिसतात आणि त्याला आपण काय म्हणतो, अँजिना पेक्टोरिस. आणि इट लीड टू द मायोकार्डियल इन्फार्क्शन. आता मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे काय तर हळूहळू हार्टचे जे मसल्स आहेत ते डॅमेज व्हायला सुरुवात होते, कारण हायपर टेन्शनमुळं तिथं एकतर कॅपिलरीज डॅमेज तरी होतात किंवा हार्ट मसल जे आहेत ते आपल्याला डॅमेज झालेले दिसतात, डेड झालेले दिसतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज मायोकार्डियल इन्फार्क्शन. अशा प्रकारची कंडिशन हायपर टेन्शनमुळे दिसून येते. मग ह्याची कशामुळे होतं, ह्याची कॉजेस काय आहेत, कारणं काय आहेत तर रेग्युलर एक्झरसाईज किंवा आपल्या बॉडीची ॲक्टिव्हिटी ही जास्त होत नाही, अशी जी व्यक्ती असते त्यांच्यामध्ये आपल्याला हायपरटेन्शन दिसतं. त्याचबरोबर ओबेसिटी, ते आपण बघू शकतो. ओबेसिटी हे एक कारण आहे की ज्याच्यामुळे हायपरटेन्शन आपल्याला झालेलं दिसतं. त्याचबरोबर न्यूट्रिशन, जर व्यवस्थित आपण आहार घेत नसू तरीसुद्धा आपल्याला हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. हाय BPचा त्रास होऊ शकतो. म्हणजे कोलेस्टेरॉल जास्त असणारं जर फूड आपण घेत असू, जे नॉर्मल पालेभाज्या वगैरे ज्या खायला पाहिजेत त्या जर नाही खाल्ल्या तरीसुद्धा आपल्याला अशा प्रकारचं हायपरटेन्शन हे होऊ शकतं. त्याचबरोबर स्मोकिंग, अल्कोहोल अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर स्ट्रेस हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. मग हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे
तर ज्याच्यामुळे हे होतं आहे ते सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे मी आता सांगितलं की रेग्युलर एक्झरसाईज केला पाहिजे. ऑबेसिटी, आपलं शरीर जे आहे ते व्यवस्थित आपण फिट असलं पाहिजे. ऑबेसिटी जास्त होऊ दिली नाही पाहिजे. त्याचबरोबर न्यूट्रिशन व्यवस्थित आपलं असलं पाहिजे. आहार जो आहे तो पूरक आहार असला पाहिजे. सिगारेट, स्मोकिंग वगैरे जे आहेत ह्या गोष्टी केल्या नाहीत पाहिजेत. तरच आपलं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे करोनरी आर्टरी डिसीजेस, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज CAD असं म्हणतोय. दीज आर अल्सो कॉल्ड ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. आता करोनरी आर्टरी डिसीजेस म्हणजे काय, किंवा CAD म्हणजे काय, CAD म्हणजे काय, तर करोनरी आर्टरी डिसीज जो आहे तो कुठे आपल्याला दिसतो, तर आपल्या हार्टचे मसल आहेत. आपण हार्टचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. अशा प्रकारचं हार्ट आहे 4 चेंबरचं, त्याच्यामध्ये 2 आर्टरिया 2 व्हेंट्रिकल्स आहेत. आणि आपलं हार्ट जे आहे ते त्याचं महत्त्वाचं काम काय आहे, तर संपूर्ण बॉडीला, ईच अँड एव्हरी सेलला हार्ट काय करतं, तर ब्लड सप्लाय करत असतं. आणि ह्या ब्लडमधून न्यूट्रियंट, ऑक्सिजन जो आहे तो संपूर्ण ईच अँड एव्हरी सेलपर्यंत प्रोव्हाइड करण्याचं काम हे हार्ट आपलं करत असतं. हार्टला आपण मेन पंपिंग ऑर्गन असं म्हणतोय. आणि मग हे काम जे आहे त्याचं अविरतपणे चालू असतं. म्हणजे आपण जन्माला आल्यापासून चालत असतं ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत चालत असतं. मग हे काम करण्यासाठी त्या हार्टला सुद्धा स्वतःच्या एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी मिळण्यासाठी मग ह्याच्यामध्ये सुद्धा हार्टमध्ये स्वतःची एक आपल्याला ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असलेली दिसते, की त्याला आपण काय म्हणतोय, याच्यामध्ये मग आर्टरीज असतात, व्हेन्स असतात. आणि मग हे करोनरी आर्टरी म्हणजे काय, की हार्टचे जे मसल आहेत त्यांना ब्लड सप्लाय करण्यासाठी ज्या आर्टरीज असतात त्यांना आपण काय म्हणतोय, इट इज कॉल्ड ॲज करोनरी आर्टरी. आणि ह्या करोनरी आर्टरी ज्या आहेत म्हणजे अशा प्रकारचे हार्ट वेसल्स, आपल्याला हार्टवरती वेसल्स असलेले दिसतात, आर्टरीज असलेल्या दिसतात, की त्या काय करत असतात, की हार्टला ब्लड सप्लाय करत असतात, न्यूट्रिएंटचा सप्लाय करत असतात. आणि मग हे जर झालं, त्याला जर ब्लड सप्लाय मिळाला, ऑक्सिजनचा सप्लाय मिळाला, तरच हार्ट त्याचं काम हे व्यवस्थित करू शकणार आहे. आणि मग ह्याच्यामध्येच जर प्रॉब्लेम काही झाला तर हार्ट व्यवस्थित काम करेल का, तर नाही. आणि अशा जर प्रकारची कंडिशन जर आली तर त्याला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज करोनरी आर्टरी डिसीजेस, किंवा त्याला आपण CAD असं म्हणतो, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. आपण करोनरी आर्टरीच्या इमेजेस पाहू शकतो. इथे जर आपण पाहिलं तर 3 इमेजेस आपल्याला दिलेले आहेत. पहिल्या इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर काय दिसते आपल्याला, तर हा करोनरी आर्टरी जी आहे त्याच्यामधून व्यवस्थित ब्लड फ्लो जो आहे तो पुढे पुढे होतो. इथं कोणताही मार्गामध्ये अडथळे नाही आहेत. इथं सेकंड इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, तर इथं हा जो येलो कलर आहे ते आपल्याला फॅट डिपॉझिशन करोनरी आर्टरीमध्ये झालेलं दिसतंय. आणि हे फॅट डिपॉझिशन जे झालेलं आहे त्याच्यामुळे ब्लड सप्लाय जो आहे तो पुढे व्यवस्थित होत नाही, किंवा खूप कमी होताना आपल्याला दिसतोय. कारण हे जवळजवळ हा जो ब्लॉकेज आहे तो 60 to 70% एवढा झालेला आहे. आता इथं थर्ड इमेज जर आपण पाहिली तर थर्ड इमेजमध्ये जर पाहिलं तर हा ब्लॉकेज हा जास्त वाढलेला आपल्याला दिसतोय. जवळजवळ 90% ब्लॉक आपल्याला इथं असलेला दिसतोय. आणि पुढे जर आपण पाहिलं तर ब्लड हे अजिबात पुढे सरकत नाही. मग अशा प्रकारची जर कंडिशन असेल तर त्या हार्टचे जे मसल आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, न्यूट्रिएंट मिळत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर हार्टचे जे मसल आहे ते हळूहळू डेड व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारचा हा अतिशय डेंजरस आपल्याला डिसीज असलेला दिसतो, की त्याला आपण काय म्हणतोय, CAD, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज करोनरी आर्टरी डिसीज, की जो हार्टच्या मसलला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट न मिळाल्यामुळे हार्टच्या मसलमध्ये होतो. आणि अर्थातच जर हार्टलाच न्यूट्रिएंट नाही मिळालं तर हार्ट जे आहे त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही आणि संपूर्ण बॉडीला सुद्धा न्यूट्रिएंट किंवा ऑक्सिजन हा मिळत नाही. अशा प्रकारचा हा डेंजरस डिसीज असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे एंजिना पेक्टोरिस. आता एंजिना पेक्टोरिस हे काय आहे, तर आपण आत्ताच बघितलेलं आहे की करोनरी आर्टरी डिसीज जे आहे त्याच्यामुळेच आपल्याला ही सिम्पटम्स बघायला मिळतात. आता एंजिना पेक्टोरिस म्हणजे काय, तर चेस्ट पेन आपण त्याला म्हणतो, पेन इन द चेस्ट रिझल्टिंग फ्रॉम द रिडक्शन ऑफ ब्लड सप्लाय ऑफ दी कार्डिक मसल. म्हणजे कार्डिक मसलला ब्लड सप्लाय मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, तर चेस्ट पेन, म्हणजे चेस्टमध्ये खूप भयानक प्रकारचं ह्या पेन्स होत असतात. आणि बिकॉज ऑफ कशामुळं, तर ॲथेरोस्क्लेरोसिस. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की करोनरी आर्टरी ज्या असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात विथ द हेल्प ऑफ फॅट किंवा कॅल्शियम त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जे करोनरी आर्टरीचा पाथ जो आहे तो संपूर्णपणे ब्लॉक होतो आणि मग हार्टचे जे मसल आहेत त्यांना ऑक्सिजन न्यूट्रिएंट मिळत नाही आणि त्याच्यामुळं मग त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हार्टमध्ये पेन्स निर्माण झालेले दिसतात, चेस्ट पेन असतात, त्यालाच आपण एंजिना पेक्टोरिस असं म्हणतो. त्याचबरोबर आणखीन एक रिझन आहे ते म्हणजे आर्टेरिओस्क्लेरोसिस. आर्टेरिओस्क्लेरोसिसमुळे सुद्धा काय होतं, तर ल्युमेन जो आहे आर्टरीचा तो कमी झालेला दिसतो आणि नॅरो ल्युमेनमुळं ब्लड सप्लाय हा पुढे होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे काय, तर एंजिना पेक्टोरिस.
पेन मे बी स्प्रेड इन द नेक. मग हे जे अँजिना पेक्टोरिसचं पेन कुठे कुठे होतं, तर त्याचे स्पेसिफिक रिजन आहेत की त्याच्यावरून आपण समजू शकतो की हा हार्ट अटॅकचाच प्रॉब्लेम आहे किंवा अँजिना पेक्टोरिस आपण त्याला म्हणतो. मग ही पेन्स कुठे होतात, तर द पेन स्प्रेड टू द नेक रिजन, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. म्हणजे आपली लेफ्ट साईड जी असते त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त पेनिंग बघायला मिळतं. त्याला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज अँजिना पेक्टोरिस. आणि त्याची कारणं काय आहेत, तर CAD म्हणू शकतो आपण त्याला, किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणू शकतो, आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणू शकतो. दीज आर द मेन रिजन्स की ज्याच्यामुळं ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट हे हार्ट मसलला मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजेच काय, तर अँजिना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे एन्जिओग्राफी. मग अशा प्रकारचे जर आपल्याला हार्ट डिसिजेस झाले असतील तर त्याचं हे ब्लॉकेजेस कुठं आहेत, कशा प्रकारचे आहेत, हे जर आपल्याला व्यवस्थित बघायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, तर एन्जिओग्राफी करावी लागते. आता एन्जिओग्राफी म्हणजे काय, तर एक्सरे इमेजिंग ऑफ द कार्डिक ब्लड व्हेसल टू लोकेट द पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस इज कॉल्ड ॲज एन्जिओग्राफी. एन्जिओग्राफी केल्यानंतर आपल्याला ब्लड व्हेसलमध्ये नक्की कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला समजू शकतं. त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज एन्जिओग्राफी. म्हणजे एक्सरेसारखं आपल्याला इथं आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो की इथं हे जे हा जो पार्ट आहे इथं आपल्याला ब्लॉकेज असलेलं दिसतो आहे, त्याचबरोबर इथे असलेलं दिसतं आहे. असे पॉईंट आपण हे बघू शकतो आणि त्याच्यामुळे आपण डिटेक्ट करू शकतो की नक्की कोणत्या ठिकाणी, कोणत्या भागामध्ये नक्की हे ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि त्यानुसार मग डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट करू शकतात. त्या नेक्स्ट इज एन्जिओप्लास्टी. एन्जिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना नक्की आयडिया येते की या पेशंटला किती प्रमाणामध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि त्या ब्लॉकेजेसचं नक्की लोकेशन काय आहे, कोणत्या ठिकाणी हे ब्लॉकेज आहे हे व्यवस्थित डॉक्टरांच्या लक्षात येतं. आणि मग डॉक्टर तशा प्रकारचं निदान करून मग ह्या पेशंटला कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे, याला बायपास सर्जरीची गरज आहे का एन्जिओप्लास्टीची गरज आहे, हे डॉक्टर ठरवत असतात. मग ज्या वेळेला पेशंटच्या करोनरी आर्टरीजमध्ये कमी प्रमाणामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर डॉक्टर कोणता डिसिजन घेतात, एन्जिओप्लास्टीचा डिसिजन घेत असतात. मग एन्जिओप्लास्टीमध्ये आपल्याला दिसतं आहे की इथं थोडीशी कमी प्रमाणामध्ये इथं आपल्याला हा ब्लॉकेजेस असलेलं दिसते, पूर्ण 90% ब्लॉकेज नाही आहे. आणि त्याच्यामुळं मग अशा वेळेला काय केलं जातं एन्जिओप्लास्टीमध्ये, तर स्टेंट इज इन्सर्टेड ॲट द साईट ऑफ ब्लॉकेज. ज्या ठिकाणी ब्लॉकेज आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, स्टेंट काय केला जातो, इन्सर्ट केला जातो. आता हा स्टेंट जो आहे तो आपल्याला इथं बलूनसारखा दिसतो आहे. त्याचबरोबर हा जो स्टेंट आहे तो स्पायरल लाईकसुद्धा असतो. आणि मग हा बलून जो आहे तो इन्सर्ट केल्यानंतर काय होतं, ब्लड व्हेसल्समधून हा जो स्टंट आहे तो काय करतो की जे ब्लॉकेज आहे त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ते तो ब्लॉक जो आहे तो तिथून काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारे जो पाथ आहे करोनरी आर्टरीचा तो काय केला जातो, व्यवस्थित केला जातो विथ द हेल्प ऑफ एन्जिओप्लास्टी. नेक्स्ट इज बायपास सर्जरी. आता बायपास सर्जरी ही का केली जाते, डॉक्टर अशा प्रकारचा निर्णय का घेतात. एन्जिओप्लास्टी आपण पाहिलं की ज्यावेळेला कमी ब्लॉकेजेस असतील त्यावेळेला डॉक्टर काय करतात, एन्जिओप्लास्टीचा निर्णय घेत असतात. पण ब्लॉकेजेस जर जास्त प्रमाणामध्ये असतील, जर ब्लॉकेजेस 90 किंवा 80% असतील तर त्यावेळेला मग काय करावे लागते, तर बायपास सर्जरी करावी लागते. मग इथं जर आपण पाहिलं तर ब्लड व्हेसलमध्ये अशा प्रकारचा ब्लॉक हा तयार झालेला असतो विथ कशामुळे, तर कॅल्शियममुळे, त्याचबरोबर कोलेस्टेरॉल फॅटमुळे अशा प्रकारचा ब्लॉक तयार झालेला असतो. तो जवळजवळ 90% असतो आणि मग त्यामुळे काय होतं, तर ब्लड जे आहे ते पुढे जाऊ शकत नाहीत आणि मग त्यामुळं हार्टचे जे मसल असतात त्यांना अजिबात ऑक्सिजन न्यूट्रिएंट हे मिळत नाहीत. मग अशा कंडिशनमध्ये हा ब्लॉकेजसुद्धा काढणं काही सोपं नसतं किंवा आपण तिथं एन्जिओप्लास्टी करू शकत नाही. मग अशा वेळेला बायपास सर्जरीच डॉक्टर करत असतात. मग बायपास सर्जरीमध्ये काय केलं जातं, तर त्याच पेशंटच्या शरीरामधले आर्टरी किंवा व्हेन इतर सुटेबल पार्टवरची काय केली जाते, रिमूव्ह केली जाते आणि ती आर्टरी किंवा व्हेन काय केली जाते, इथं बायपास सर्जरीसाठी यूज केली जाते. आता बायपास सर्जरी म्हणजे नक्की काय, तर एक वेगळा मार्ग तयार केला जातो की जिथून ब्लड सप्लाय हा पुढे परत आहे असा व्यवस्थित होईल. मग इथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर काय करतात, तर दुसरी आर्टरी किंवा व्हेन घेतात आणि अशा प्रकारचा इकडे बायपास तयार करत असतात आणि ह्या बायपासमधून मग ब्लड सप्लाय जो आहे तो रेग्युलरली पुढे पुढे आपल्याला झालेला दिसतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज बायपास सर्जरी. ते आपण डायग्राममध्ये सुद्धा बघू शकतो की ह्या ब्लड व्हेसल इथे व्यवस्थित काम करत नाही आहेत म्हणून हा जो आहे तो बायपास इथे तयार केलेला आहे. त्याचबरोबर इथे पण आपल्याला दिसतो आहे की ज्याच्यामुळे जो नियमित मार्ग आहे, रेग्युलर मार्ग आहे तो सोडून दुसरा मार्ग तयार केला जातो आर्टिफिशियली, त्याला आपण बायपास सर्जरी असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट. आता हार्ट ट्रान्सप्लांट जे आहे ते कधी केलं जातं, तर ॲट द टाईम ऑफ सिव्हिअर डॅमेज ऑफ हार्ट. ज्यावेळेला हार्ट जे आहे ते सिव्हिअरली डॅमेज असेल आणि मग ते कसं रिप्लेस केलं जातं, तर नॉर्मल हार्टला. मग ही नॉर्मल हार्ट जे आहे त्याला डोनर लगेच मिळेल का, तर अशा वेळी डोनर कसा मिळवावा लागतो किंवा शोधावा लागतं, तर जो ब्रेन डेड असेल, त्याचं ब्रेन जो आहे तो काम करत नाही, कोमामध्ये असेल,
पण त्याचं अशा पेशंटचं आपल्याला काय करावं लागतं तर हार्ट मिळवावं लागतं. त्याचबरोबर रिसेंटली डेड डोनर आहे आणि त्याने ऑर्गन डोनेट करण्याचा अगोदरच प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे, अशा प्रकारचा डोनर हा मिळणं खूप गरजेचं असतं. आणि मग अशा प्रकारचा हार्ट डोनर जर मिळाला तरच मग हार्ट ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया आपल्याला झालेली दिसून येते किंवा डॉक्टर तशा प्रकारचा डिसिजन घेतात. मग हार्ट ट्रान्सप्लांट इज नेसेसरी इन केस ऑफ पेशंट विथ एंड स्टेज ऑर हार्ट फेलर. मग अशा प्रकारचा डिसिजन कधी घेतला जातो की ज्यावेळेला पेशंटचं हार्ट जे आहे ते पूर्ण फेल झालेलं आहे, पूर्ण त्याचे हार्ट मसल जे आहे डॅमेज झालेलं आहे, हार्ट फेल्युअर झालेलं आहे, अशा वेळेला आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांटचा निर्णय डॉक्टर घेताना दिसतात. मग हार्ट ट्रान्सप्लांट जो आहे त्याच्यामध्ये मग डोनर मिळवणं ही महत्त्वाची घटना असते. आणि मग डोनर मिळाल्यानंतर मग काय केलं जातं तर हार्ट नॉर्मल दुसऱ्या पर्सनचं की ज्याचा ब्रेन डेड आहे किंवा आता तो डेड डोनर आहे त्याचं हार्ट जे आहे ते मिळवलं जातं आणि मग ते ट्रान्सप्लांट केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये काय दिसतं आपल्याला तर इट इज ऑल्सो नोन ॲज सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन इज टाईप ऑफ हार्ट अटॅक दॅट लॅक द जनरल सिम्पटम्स. म्हणजे अशा प्रकारचा हा हार्ट अटॅक असतो की त्याच्यामध्ये जनरल सिम्पटम जे असतात हार्ट अटॅकची ती दिसत नाहीत. क्लासिक सिम्पटम मग कोणकोणते असतात ती सिम्पटम तर चेस्ट पेन, हायपरटेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, स्वेटिंग, डिझिनेस अशा प्रकारची सिम्पटम जी आहेत ती त्या पेशंटमध्ये दिसत नाहीत, पण सायलेंटली तो अटॅक असतो. आणि त्यामुळे डॉक्टर म्हणजे त्यावेळेला पेशंट जे असतात ते कन्फ्यूज असतात की मला हार्ट बर्निंग होतं आहे किंवा काय अशा प्रकारचं त्यांना वाटत असतं. म्हणजे हार्ट अटॅक आहे का नाही हे सुद्धा समजत नाही. त्याला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज सायलेंट हार्ट अटॅक. पण अशा प्रकारचं ज्या गोष्टी आहेत त्या इग्नोर नाही केल्या पाहिजेत, कारण त्या जर इग्नोर केला तर त्याचा परिणाम पुढे आपल्याला मेजर हार्ट अटॅकमध्ये पण झालेला दिसतो. अशा प्रकारे आज आपण हार्टच्या डिसऑर्डर्स ह्या स्टडी केलेल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. थँक्यू.